नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे इकडे काल मी प्रवास एवढा त्रासदायक प्रवास करून जो काही पोहोचलोय, लेट ट्रेन जे काय होतं ते सगळं आज वरती होणार आहे। कारण आज आपण अटेंड करणार आहोत मानसेश्वर देवाचा जत्रा, मानसेश्वर देवाची जत्रा जत्रोत्सव जो दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी याच दरम्यान होतो आणि मी प्रत्येक वर्षी अटेंड केलेला आहे। ज्या वर्षी कोविड झाला आणि ज्या वर्षी कोविडचं पुढचं वर्ष होतं त्या वर्षी सुद्धा मी आलेलो जत्रेला। जत्रा मी कधीच मिस नाही केली आहे, गणपती मिस केले आहे एक वेळेस। तर मग चला बघूया कसा असतो मानसेश्वरचा हा उत्सव। लेट्स गो। पायवाट चालून झाल्यावर जत्रेच्या परिसरात पोहोचताच पहिलं जे जाणवतं ते म्हणजे वेंगुर्ल्यासाठी असामान्य गर्दी आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी। मानसेश्वराची जत्रा म्हणजे वेंगुर्ल्यातल्या रहिवाशांसाठी एक मोठा सणच, ज्याची प्रत्येक वर्षी लोक आतुरतेने वाट पाहत असतात। असा विश्वास आहे की मानसेश्वर म्हणजे नवसाला पावणारा देव आणि म्हणून फक्त स्थानिक लोकच नाहीत तर माझ्यासारखे मुंबई, पुणे व इतर बऱ्याच मोठ्या शहरातून लोक या जत्रेला आपली उपस्थिती देतात। माघ शुद्धाष्टमी म्हणजेच माघ महिन्यातल्या पहिल्या अष्टमीला ही जत्रा पार पडते आणि माझे व्ह्यूअर्स ज्यांना मराठी महिन्यांची इतकी कल्पना नाही त्यांच्यासाठी हा दिवस जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी स्टार्टला पडतो। मानसेश्वर देवाचं मंदिर वेंगुर्ला मुख्य शहराच्या तसं जवळच आहे आणि मुंबई गोवा समुद्री महामार्गावर पडतं। मंदिर असं काही फार मोठं किंवा विशाल नसून लहान व शांतीने भरलेलं आहे ऑफकोर्स, पण या एक दिवशी ते शांत मंदिर सुद्धा गजबजून जातं। मोठीच्या मोठी रांग मंदिराच्या परिसराला भरून टाकते आणि कधीकधी ही रांग अगदी 500 मीटर लांब असलेल्या एसटी स्टँड पर्यंत सुद्धा पोहोचू शकते। ह्या देवाला देण्यासाठी नेहमीच्या केळी व नारळासोबत एक बांबू व भगव्या कपड्याने बनवलेला झेंडा घेऊन लोक येतात, ज्याला स्थानिक भाषेत शीड असं म्हटलं जातं। जरी अशी प्रथा आहे की ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांनीच मानसेश्वरासाठी शीड आणावी अशी काही सक्ती नाही आहे आणि म्हणून भरपूर भक्त त्यांच्या मायेने सुद्धा देवासाठी ही शीड आणतात। या एका दिवसात या मंदिराकडे हजारो शीड जमा होतात। वयस्करांसाठी धर्म आणि लहानग्यांसाठी खेळणी हे दोन्ही या जत्रेत आपल्याला सापडते। आणि ऑफकोर्स खादाडान फूडीज साठी तर ऑप्शन्स आहेतच। सकाळी जितकी गर्दी असते रात्र झाल्यावर त्यात आणखीन भर पडते। सुंदर अशा लाइटिंग्सने वेंगुर्ल्याचा हा पट्टा आणि आपलं मंदिर अगदी चमकून जातं। दुकानांमध्ये गर्दी वाढते। खेळणी, मिठाई, ज्वेलरी, टॅटू, आईस्क्रीम, गेम्स सर्व प्रकारची दुकानं इथे तुमच्या सोयीसाठी लागतात।
गर्दी तर इतकी होऊन जाते की तुम्हाला वेंगुर्ल्यात नाही तर दादरमध्ये चालत आहात असं वाटू लागतं. पेट पूजेसाठी व्हेज, नॉन व्हेज, चाट, चायनीज, थंड, गरम आणि अनेक प्रकारचं फास्ट फूड जत्रेमध्ये अवेलेबल असतं. लहान मुलां व मोठ्यांच्या मनोरंजनासाठी बरेच खेळ असतात आणि मी आणि मी 40 रुपये देऊन 10 रुपयाची नकली फ्रुटी जिंकल्याचा आनंद तर दिसून येत असेलच. आणि तळ कोकणातली कुठलीही जत्रा अपूर्ण आहे एका दशावतारी नाटकाशिवाय.